Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. गेटवेमध्ये काय गोडवारे येते का मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरून? जगभरातल्या शिवप्रेमींची मन अक्षरशः विदीर्ण झालेली आहे. समितीमध्ये काय बटाटे भरलेली माणसं डोक्यात भरलेत का? त्यांना ज्याला कलेतलं काहीच कळत नाही, सौष्ठवातलं काही कळत नाही, ज्याने 1.5 फुटाचेच पुतळे तयार केले होते, त्याला एवढा मोठा पुतळा तयार करायचं काम दिलं जातं. ह्याच्यामध्येच मुळात गोमाया आणि मेघ आहे. त्याचं काम एका नवख्या शिल्पकाराला द्यायचं हे कोणी ठरवलं? तर सिंधुदुर्ग तालुक्यातील मालवण येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. या घटनेवर अनेक राजकीय नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी आरोप प्रत्यारोप करत अनेक आंदोलने केली. तर या पुतळ्याचे अनावरण नौदल दिनी म्हणजे 4 डिसेंबर 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आणि याच दिवशी कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शिल्पाची डिझाईन आणि शिल्पकाराच्या गुणवत्तेबद्दल शंका व्यक्त केली होती. आणि बरोबर 8 महिन्याने हा पुतळा कोसळला. तर आता आपल्यासोबत आहेत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत. आपण त्यांच्याशी याच गोष्टीबद्दल बातचीत करणार आहोत. एकंदरीतच त्या पुतळ्याचे अनावरण झाले त्याच दिवशी तुम्ही शंका व्यक्त केली होती आणि नंतर 8 महिन्यानंतर ही दुर्घटना घडली. काय सांगताय तुम्ही? खरं तर ते जे शिवछत्रपतींचं शिल्प त्या ठिकाणी राजकोट हा एक आरमारी दुर्ग आहे शिवाजी महाराजांनी बांधलेला, सिंधुदुर्गच्या बरोबर समोर आहे. हे शिल्प तयार त्या ठिकाणी केलं. पहिली गोष्ट ही संकल्पना कोणाची होती की त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची प्रतिमा बसवावी. दुसरं, ती नौदल दिनीच त्याचं उद्घाटन करावं, पंतप्रधान मोदींच्या हस्ते करावं हे कुणी ठरवलं. तिसरं, ते काम नौदलानं करावं आणि त्याची देखभाल पीडब्ल्यूडीने करावं हे कुणी ठरवलं. आणि ते शिल्प अशा पद्धतीनं तयार करायचं ठरल्यानंतर त्याचं काम एका नवख्या शिल्पकाराला द्यायचं हे कुणी ठरवलं, असे अनेक प्रश्न आज सुद्धा अनुत्तरित आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या दिवशी 23 डिसेंबर 2023ला हे शिवाजी महाराजांच्या या शिल्पाचं अनावरण झालं, पुतळ्याचं अनावरण झालं, त्याच दिवशी ती प्रतिमा बघितल्यानंतरच माझ्यासारख्या इतिहासाच्या अभ्यासकाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला होता की हे जे शिल्प आहे ते अत्यंत चुकीचं शिवाजी महाराजांची प्रतिमा दाखवत होतं. त्याच्यामध्ये शिल्पशास्त्रानुसार जे सौष्ठव असायला पाहिजे, जे ऍस्थेटिक असायला पाहिजे, जी अनाटॉमी असायला पाहिजे ती नव्हती. त्या शिल्पामध्ये शिवाजी महाराजांच्या हातामध्ये जी तलवार दिलेली होती ती तलवार शिवाजी महाराज वापरत होते तशी होती का? त्यानंतर शिवाजी महाराजांची वेशभूषा जी होती ती शिल्पकाराने अशी एकदम आता त्याला आपण शब्द काय वापरायचा, कारण शिवाजी महाराजांचा तो पुतळा होता की ती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वेशभूषेला साजेशी नव्हती. जिरेटोप तसा नव्हता. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांच्या दाढी, मिशा, कल्ले हे सुद्धा शिवाजी महाराजांशी मिळतं जुळतं नव्हतं. शिवाजी महाराज ज्या पद्धतीने, शिवाजी महाराज एक राजे आहेत, ते सर्वोच्च सेनापती होते. म्हणजे जगामध्ये त्यावेळेला सैन्य संचलन करणारी जी मंडळी होती तर त्यांची, शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडर द ग्रेट संघ केली गेलेली आहे, ज्युलियस सीझर संघ केली गेलेली आहे. आणि तसं शिवाजी महाराज एक व्यक्तिमत्व होतं. आणि त्याचं शिल्प आपण उभारताना कशा पद्धतीने उभा केलेलं होतं या असे अनेक शंका त्यावेळेला आलेल्या होत्या. म्हणून मी फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट केली आणि लोकांसमोर सांगितलेलं होतं की हे शिल्प काही शिवाजी महाराजांचं वाटत नाही आणि ते चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे. त्यानंतर महिन्याभरामध्येच मी त्या मालवणमध्ये गेलो, त्या राजकोटला गेलो. शिवाजी महाराजांचं ते शिल्प ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला सुद्धा निरीक्षणं नोंदवलेली होती की मुळातच माझ्याकडे त्याची छायाचित्र आणि व्हिडिओज आहेत की खूप बेढप पद्धतीनं ते शिल्प त्या ठिकाणी बसवलं गेलं होतं. त्याला त्याच वेळेला तडे गेलेले होते, दिसताना ते चांगलं दिसत नव्हतं. अशी अनेक गोष्टी होत्या. आणि अशा पद्धतीचं माझ्या तर निरीक्षणातून
जगभरामध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. म्हणजे काही ठिकाणी लहान आहेत पण आहेत आणि अक्षरशः हजारोंच्या संख्येने शिवाजी महाराजांची पुतळे आहेत. तर अशा पद्धतीचं अत्यंत चुकीचं शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर देणारं एकही शिल्प मी आतापर्यंत पाहिलेलं नव्हतं आणि ते सुद्धा एवढ्या मोठ्या उंचीचं. आणि खर तर ज्या वेळेला हे अनावरण झालं त्याच वेळेला स्थानिक मालवण मधली लोक असतील, स्थानिक मालवण मधले अभ्यासक असतील, यांनी सुद्धा त्या शिल्पाबद्दल शंका व्यक्त केलेल्या होत्या आणि ते चुकीच्या पद्धतीने झालंय असं सुद्धा सांगितलेलं होतं. पण त्याच्या विषयावर कुठल्याही राज्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही, असं दुर्दैवानं म्हणावं लागतं. एकंदरीतच आता तुम्ही शिल्पाबद्दल वर्णन करून सांगितलं, मग इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्या शिल्पाचं महत्व काय होतं काय? नाही, मुळात ते आधुनिक ह्याच्यात बसवलेलं, आता बसवलेलं शिल्प आहे ते. पण इतिहासाच्या दृष्टीने महत्व असं होतं त्याचं की शिवाजी महाराजांनी बांधलेला राजकोट नावाचा तो दुर्ग आहे आणि मराठा आरमाराचं संचलन जिथून चालायचं, सिंधुदुर्ग, राजकोट, सर्जाकोट आणि पद्मदुर्ग, अशा दुर्ग चौकडीमधला तो महत्वाचा किल्ला होता. अशा ठिकाणी शिवाजी महाराजांना आपल्याला माहिती आहे फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. अशा ठिकाणी तो पुतळा बसवला गेला होता आणि त्याचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं भारतीय नौदल दिनाच्या दिवशी त्याचं उद्घाटन झालेलं होतं आणि 3 दिवस नौदल दिवसाचे मोठे कार्यक्रम केलेले होते. त्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रतिनिधी देश विदेशातील उपलब्ध आलेले होते आणि जगभर त्याची ऍडव्हर्टाईज केली गेलेली होती. आता ते शिल्प चुकीचं झालं होतं हे आपण मान्य करतोय, सगळेजण आता मान्य करायला लागलेत. पण नौदलानं उभा केलेलं किंवा नौदलाला सांगून उभा केलेलं आणि भारताच्या समुद्र किनाऱ्यावर असणारं, भारतीय आरमाराचे जनक म्हणून गौरवलं गेलेल्या शिवछत्रपतींचं शिल्प कोसळतंय, हे जगभर भारताची जी नाचक्की झालेली आहे याच्यामुळं आणि आपल्या राजकारण्यांच्यामुळं हे शिल्प कोसळल्यानंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि ते वाऱ्यामुळं कोसळलं. फडणवीस सारख्या उपमुख्यमंत्र्यांनी तर सांगितले की नौदलाला वाऱ्याचा अंदाज आला नाही. ह्या ज्या काही तारी त्यांनी तोडल्यात त्यामुळं महाराष्ट्राची बौद्धिक दिवाळखोरी समोर आली यांच्या माध्यमातून, कारण हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात. आणि नौदलाचं काम आहे का समुद्रामध्ये किंवा समुद्रकिनारी पुतळे उभा करायचं? नौदलाचं काम भारतीय सागरी सीमांचं संरक्षण करण्याचं आहे, शत्रूला नामोहरम करण्याचा आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं नौदलावर आरोप करायला लागलेत किंवा नौदलावर सगळा ढकलायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे नौदलाचं जे मनोधैर्य आहे ते सुद्धा खच्चीकरण या निमित्तानं झाल्यासारखं झालं. एकंदरीतच तुम्ही आता बोललात की मुख्यमंत्र्यांनी देखील आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील याच्याबद्दल अनेक कारणे दिली किंवा एकमेकावर ढकलले गेलं. नेमकं कारण काय वाटतं तुमच्या मते? मुळात हे शिल्प चुकीच्या पद्धतीनं केलेलं होतं. ह्याच्यामध्ये राज्यकर्त्यांची जबाबदारी सुद्धा आहे. त्या शिल्पकाराला काम कुणी दिलं? ज्याने 1.5 फुटाचेच पुतळे तयार केले होते त्याला एवढा मोठा पुतळा तयार करायचं काम दिलं जातं. ह्याच्यामध्येच मुळात गोमाया आणि मेख आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, कुठेही तुम्ही जरी साध्या खेडेगावात एखाद्या ग्रामीण भागात जरी शिल्प उभा करायचा असेल तर त्याला शासनाच्या अनेक परवानग्या लागतात. मी स्वतः त्याच्यातून गेलेलो आहे, मला माहिती आहे. मी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं शिल्प बसवलं मेघडंबरीमध्ये, मी अध्यक्ष होतो त्याचा. आमच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावरून नेले, मी स्वतः काम केलं त्याच्यावर. त्यामुळे मला माहिती आहे की शासनाच्या परवानग्या खूप लागतात. त्याच्यामध्ये एक पुरातत्वची परवानगी लागते, त्याच्यामध्ये आपल्या गृह खात्याची परवानगी लागते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते शिल्प कला संचनालय नावाची एक विभाग आपल्याकडे आहे की जो भारतात महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या किंवा राजकीय नेत्यांच्या शिल्पांना परवानगी देतो की हे शिल्प योग्य आहे नाही आहे. आणि आता तुम्ही बघितलं असाल की कला संचलनाचे संचालक सांगायला लागले की आम्ही फक्त 6 फुटाच्या ह्याला परवानगी दिली होती. पण 6 फुटाचं सुद्धा शिल्प जर ते अशाच पद्धतीचं मॉडेल असेल तर तुम्ही परवानगी कसली देताय? तुम्ही कला संचालक आहात, कला संचनालय समितीमध्ये काय बटाटे भरलेली माणसं डोक्यात भरलेत का? त्यांना ज्याला कलेतलं काहीच कळत नाही, सौष्ठवातलं काही कळत नाही आणि एकमेकाच्या अंगावर आता ढकलाढकली करायला लागले. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र ही शिल्पकारांची भूमी आहे. भारतामध्ये
प्राचीन काळाचं तर सोडून द्या, पण भारतात ज्या वेळेला शिल्पकलेची ही सुरुवात झाली 20व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये, त्यावेळेला गणपतराव म्हात्रे नावाचा मराठी माणूस हा पहिला शिल्पकार आहे भारतातला. दुसरे शिल्पकार विनायकराव करमरकर आहेत, मग फडके येतात, मग रदसाटे येतात, मग खेडकर येतात, अनेक अनेक शिल्पकारांची मांडी आहे. बाबूराव पेंटर आहेत, किती चांगली शिल्प त्यांनी घडवलेली आहेत आणि सगळीकडे बसलेली आहेत. कामत आहेत, ज्यांनी प्रतापगडावरचा पुतळा तयार केला. रायगड किल्ल्यावर बसवलेले सहस्त्रबुद्धे आहेत, किती नावं सांगावीत ती म्हणजे. आणि हे पुतळे आज सुद्धा 100 वर्ष होत आलेले आहेत. काही पुतळ्यांना 100 वर्ष होत आलेत. पुण्यामध्ये जे शिवस्मारक आहे त्याला 100 वर्ष होतात. 100 वर्ष, 75 वर्ष अशी झालेले ते पुतळे. प्रतापगडचा पुतळा तर उंच सह्याद्रीच्या कण्यावर ताट उभा आहे, सह्याद्रीच्या शिखरावर. इथं सुद्धा समुद्रापेक्षा जास्त संख्येनं हे वारं वाहतं. इतक्या 70 वर्षामध्ये त्यानं अनेक सायक्लॉन्स वादळ त्यानं झेललेले आहेत आणि ते त्याचा हा एक सेंटीमीटर एक दोरी सुद्धा तो हललेला नाही. गेटवे ऑफ इंडिया समोरचा पुतळा यशवंतरावजी चव्हाण, बाळासाहेब देसाई यांनी बसवलेला. तुम्ही बघा, तो समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यात उभा आहे. गेटवे मध्ये काय गोड वारे येते का? मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरून खाऱ्या वाऱ्यामुळे पुतळा गडला पडला आणि 45 किलोमीटर ताशी वाऱ्यानं किती सायक्लॉन त्यांनी बघितलेले आहेत. म्हणजे अशी ही महाराष्ट्राची शिल्पकारांची भूमी असताना, अनेक सौष्ठवपूर्ण शिवछत्रपतींचे पुतळे या ठिकाणी घडलेले असताना, अशा पद्धतीची एक चुकीच्या माणसाला शिल्प देणं, चुकीचं शिल्प उभा करणं आणि ते पडणं आणि पडल्यानंतर त्याची जबाबदारी न घेता काहीही वक्तव्य करणं, असं महाराष्ट्र कधी नव्हता. इतका असंस्कृत महाराष्ट्र नव्हता. महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांनी सुद्धा ज्या वेळा एखादी दुर्घटना घडली असेल त्यावेळेला त्याची जबाबदारी घेतलेली आहे पुढे येऊन, पण ह्यांना जबाबदारी सुद्धा घ्यायची नाही. आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमा, इतकी मोठी प्रतिमा जी एवढ्या महत्वाच्या ठिकाणी तुम्ही बसवलेली होती, चुकीची बसवली, त्याबद्दल तुम्हाला लाज शरम काय वाटलीच नाही. पण पडल्यानंतर तरी तुम्हाला जरासं शरम वाटायला पाहिजे ना. तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही राजकारण करू नका, तुम्ही बोलू नका, हे नका, काय वाटेल ते बडबडा लागलाय तुम्ही. हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. जगभरातल्या शिवप्रेमींच्या मध्ये प्रचंड आक्रोश आहे. जगभरातल्या शिवप्रेमींची मन अक्षरशः विदीर्ण झालेली आहेत. शिवाजी महाराजांची ती प्रतिमा पडलेली बघून, कसली का असं आपण पडली. आणि त्यामुळं हे जे काय राजकारणी हे जेव्हा पांघरून घालायचा प्रयत्न करायला लागलेत, त्यांच्या क्षमतेविषयी आणि त्यांच्याविषयी महाराष्ट्राच्या मनात, शिवप्रेमींच्या मनात याच्या किंचितही आदर राहिलेला नाही. एकंदरीतच तुम्ही आता म्हणालात की पुतळा बसवायचा झाला तरी परमिशन घ्यावी लागते. सर, माझा शेवटचा प्रश्न असा आहे की ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवले जातात, हे कितपत योग्य आहे आणि याची देखभाल आता व्यवस्थित होत आहे की नाही, तुमचं मत काय आहे? शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत. त्यामुळं त्यांचा प्रतिमा, पुतळा आपल्या गावात असावा, आपल्या शहरात असावा, याविषयी काही दुमत नाही कोणाचं. पण ते बसवत असताना उगीच आम्ही 50 फुटाचा करणार, 30 फुटाचा करणार, 100 फुटाचा करणार, 150 फुटाचा करणार, ही जी काही स्पर्धा लागली ती थांबली पाहिजे. त्याच्यातून काय हातात मिळणार नाहीये. शिवाजी महाराज मुळातच आबाळा एवढ्या उंचीचे आहेत. त्यांचं कर्तृत्व, त्यांचं चारित्र्य हे इतकं उंच आहे की त्याला पुतळे बनवून त्याची उंची आपण मोजू शकत नाही. त्यामुळं म्हणजे उंच उंच पुतळे बनवून, त्यामुळे शिवाजी महाराजांचं खरं स्मारक जर करायचे असतील आपल्याला तर तुम्ही बघा, शिवाजी विद्यापीठ आहे कोल्हापूरमध्ये. शिवाजी महाराजांचं सगळ्यात सर्वोच्च स्मारक कुठलं असेल माझ्या मतानुसार तर ते शिवाजी विश्वविद्यालय आहे. शिवाजी महाराजांच्या नावानं विश्वविद्यालय असणं हीच मुळात शिवाजी महाराजांना मोठी मानवंदना आहे. हा जोहार आहे शिवाजी महाराजांना केलेला, आपल्या पूर्वजांनीच उभा केलाय शिवाजी विद्यापीठ. अशी मोठी मोठी स्मारक ही लोकोपयोगी स्मारक शिवाजी महाराजांच्या नावानं झाली पाहिजेत. पुतळे करा, अवश्य करायला पाहिजेत, पण त्यांची जी हे आहे स्पर्धा जी लागली आहे उंच उंच पुतळे करायची, त्याच्यापेक्षा सौष्ठवपूर्ण सुंदर वेगवेगळ्या शिवाजी महाराजांचे जे गुणवैशिष्ट्य आहेत ती त्या पुतळ्यातून प्रतीक दाखवली जाणारे अशा पद्धतीचे पुतळे व्हावेत. ते सुद्धा एका गावात जास्तीत जास्त एक पुतळा करावा. त्यानंतर, कारण पुतळे करणे ही कन्सेप्टच आपल्याकडनं, म्हणजे ही जी काय कन्सेप्ट आहे ती विदेशातून आलेली आहे. रस्त्यावर पुतळे उभा करणे, आपल्या प्रतिमा या मंदिरांमध्ये असायच्या. ही कन्सेप्ट आपण बाहेरून घेतले आणि ती कन्सेप्ट काय होती याचं आकलन करून ते करावेत पुतळे.
आणि करताना त्याच्यामध्ये त्याची देखभाल होईल याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. नाहीतर आपल्याला माहिती आहे, तुम्ही दक्षिणेत जर फिरला तामिळनाडू आणि कर्नाटकाचा तिकडचा दक्षिणेकडचा भाग, तर तुमच्या लक्षात येईल की महापुरुषांच्या पुतळ्यांना त्याच्या विटंबना होतात म्हणून अक्षरशः जाळी लावून कैदेत ठेवल्यासारखं ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही घ्या, पाहिजे असेल तर तुम्ही वेल्लोरला जावा, तिथं तुम्हाला पुतळे कसे ठेवलेत बघा. अनेक दक्षिणेच्या शहरांमध्ये ठेवलेत. तसं होता कामा नये आणि लोकोपयोगी स्मारक उभी राहावीत. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला तो धडा घालून दिलाय. त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावानं मिलिटरी प्रिपरेटरी स्कूल काढलं. शिवाजी महाराजांच्या नावानं संशोधन संस्था काढायचा प्रयत्न केला. पुण्यामधला पहिला शिवाजी महाराजांचा पुतळा जो बसला, त्याच्या पाठीमागं मोठी तुम्ही दगडी इमारत बघा, ती आज सुद्धा उपयोगी आहे. आता त्याला 27ला त्याचं काम पूर्ण, 26-27ला 1900 100 वर्ष झाली. आज सुद्धा त्या इमारतीचा उपयोग होतो. त्याच्यातून अनेक लष्करी अधिकारी तयार झाले, अनेक लोक चांगल्या पदावर गेली, राजकारणी लोक तयार झाली. अशी काही स्मारक शिवाजी महाराजांच्या नावानं व्हावी. तर आताच आपल्यासोबत होते इतिहास संशोधक इंद्रजित सावंत. मालवणमधील घटना याच्याबद्दल आपण आता त्यांच्यापाशी जाणून घेतलोच आहोत. तर या घटनेवर राजकारण आता जे सध्या चालू आहे, हे एकमेकावर ढकलण्यापेक्षा त्याची जबाबदारी उचलावी असं मत इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.